पाठ क्रमांक 9. स्व, श्व आणि ज करिता मोठ्या वर्तुळाचा उपयोग. मागील पाठामध्ये आपण स करिता लहान वर्तुळाचा वापर कसा करायचा ते शिकलो. तर तेच सचं वर्तुळ जर दुप्पट मोठं केलं तर ते स्व, श्व किंवा ज करिता आपल्याला वाचायचं आहे. आता हे स्व, श्व आणि ज करिता संकेतरेखा म्हणजेच स्ट्रोक कधी वापरायचा आणि सच्या दुप्पट मोठं वर्तुळ कधी वापरायचं हे सविस्तर या पाठामध्ये बघूया. हे वर्तुळ शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये व शेवटी येणाऱ्या स्व आणि श्व करिता उपयोगात आणायचे. उदाहरणार्थ स्वाती, श्वेत, विश्वनाथ, विश्व. आता स्वाती आणि श्वेतमध्ये स्व सुरुवातीला येते तर सुरुवातीला दुप्पट मोठं वर्तुळ वापरले. विश्वनाथमध्ये शब्दाच्या मध्ये आलं तर विश्वमध्ये शेवटी. तसेच शब्दाच्या मध्ये आणि शेवटी येणाऱ्या ज करिता पण या दुप्पट मोठ्या वर्तुळाचा उपयोग करायचा. उदाहरणार्थ पूजक, ताज, काज, रजनी. या प्रत्येक शब्दामध्ये ज करिता सचं दुप्पट मोठं वर्तुळ वापरलेलं आहे. शब्दाच्या सुरुवातीला येणाऱ्या स्व, श्व आणि स्वयंकरिता मात्र हे वर्तुळ तुटक किंवा जोडून काढायचे. उदाहरणार्थ स्वेद, श्वेत, स्वयंपाक, श्वान, स्वयंभू, स्वहस्ते. या ठिकाणी स्वयंपाक आणि स्वयंभू इथं स्वयंसाठी त्याच्या डोक्यावर सचं दुप्पट मोठं वर्तुळ काढलेलं आहे. षष्टीचे जे विभक्ती प्रत्यय आहेत चा, ची, चे, च्या, या प्रत्ययासाठीही या मोठ्या वर्तुळाचा उपयोग करायचा आहे. हे वर्तुळ जिथं जोडणं शक्य आहे तिथं जोडून काढायचं आहे, तर जिथं जोडून काढणं शक्य नाही तिथं तुटक काढायचं आहे. आता हे षष्टीचे जे चाची, चे, च्या हे प्रत्यय आहेत ते स्पष्ट आणि अचूक ओळखू यावेत याकरिता या ठिकाणी तुम्हाला एक क्लुप्ती दिलेली, आयडिया दिलेली. चा या प्रत्ययाकरिता संबंधित संकेताकृतीस एक मोठं वर्तुळ जोडून काढायचं आहे. उदाहरणार्थ रामाचा. आता त्याच ठिकाणी जर ची हा प्रत्यय आला तर त्या ची या प्रत्ययासाठी त्या वर्तुळात एक लहानसा पुसट टिंब द्यायचे, बिंदू काढायचे. रामाची, चीसाठी मोठं वर्तुळ आणि त्याच्यामध्ये एक टिंब. तर चे या प्रत्ययासाठी त्या वर्तुळात एक तिरपी पुसट रेखिका काढायची, आकृतीत दाखवले त्याप्रमाणे. रामाचे डोक्यावरती आपण जसं मात्र्याचं चिन्ह देतो त्याप्रमाणे त्या वर्तुळामध्ये तिरपी पुसट रेखिका काढायची. तर च्या या प्रत्ययाकरिता वरील प्रमाणच तिरपी रेखिका पण उलट दिशेनं काढायची. रामाच्या उलट दिशेनं तिरपी रेखिका. आता ह्या वरील प्रत्ययांना जोडून जर च हे शब्दयोगी अव्यय येत असेल तेव्हा मात्र संबंधित वर्तुळयुक्त संकेतरेखा मधोमध पुसट रेखिकेनं काटायची आहे. रामाचाच, चासाठी मोठं वर्तुळ आणि त्याच्यानंतर येणाऱ्या च हे शब्दयोगी अव्ययासाठी आपण म काटायचं एका पुसट रेखिकेनं. तर त्याप्रमाणेच रामाचीच मला काटायचे त्या शेवटी येणाऱ्या च साठी. रामाचेच, रामाच्याच.
आता अनेकवचनी शब्दाच्या सरळ संकेत रेखेनं शेवट होणाऱ्या संकेताकृतीला जोडून येणारे षष्टीचे स्ववृत्त हे उलट बाजूनं काढायचे. उदाहरणार्थ पोराचे या ठिकाणी एक वचन आहे. च साठी वरच्या बाजूनं वर्तुळ काढले. पण तेच शब्द जर पोरांचे असेल तर मात्र ते च वर्तुळ उलट बाजूनं काढायचं, म्हणजे खालच्या बाजूनं काढायचं. स्वच्या वर्तुळानंतर येणारं च हे व्यंजन अव्यय म्हणून आलं तर त्याकरिता ज्या संकेतरेखेत जोडून ते वर्तुळ काढलं असेल ती संकेतरेखा मधोमध लहानशा तिरप्या रेखेनं काढायची. वरती आपण रामाचाच म ज्याप्रमाणे काढलं त्याप्रमाणेच. उदाहरणार्थ विश्वच, बाजच. तर जे शेवटी च आले त्यासाठी ही वची संकेतरेखा विश्वच मध्ये काढली तर बाजच मध्ये बची संकेतरेखा तिरप्या रेखेनं काटून च दर्शवला. स किंवा जच्या वर्तुळानंतर येणारे षष्टीचे जे चाची चे च्या हे प्रत्यय आहेत ते अनुक्रमे स जची संकेतरेखा काढून तिला स्वचं वर्तुळ देऊन दर्शवायचे. उदाहरणार्थ रामाचा, वास पण वासाचे, वीज पण विजेचे. आता या ठिकाणी विजेचे, वासाचे इथं स करिता मला संकेतरेखा काढली आणि च साठी स्वचं मोठं वर्तुळ काढून दर्शवलं. त्याचप्रमाणे विजेचे. आता स्व नंतर जर व, ह किंवा य ही व्यंजने येत असतील तर त्या स्वकरिता वर्तुळ काढता येत नाही. म्हणून त्यावेळी त्या स्वकरिता सचं वर्तुळ आणि वची संकेतरेखा यांचा वापर करायचा. म्हणजे वच्या संकेतरेखे वच जो आपण संकेतरेखा काढतो त्याच्या आतल्या बाजूनं स साठी वर्तुळ काढायचं. तसंच शब्दाच्या मध्ये येणाऱ्या ज नंतर व, ह किंवा य आल्यास ज साठी वर्तुळ काढता येत नाही. म्हणून त्या ज करिता जची संकेतरेखा काढायची. उदाहरणार्थ स्वाहा, वाजवी, राजहंस. तसंच इतर ठिकाणीही स वर्तुळाचे जे नियम आपण मागच्या पाठात शिकलो ते सर्व नियम स्ववर्तुळाला पण लागू आहेत. आता पुढील अभ्यास 22 मधील शब्द ऐकून जोपर्यंत ती तुम्हाला सहजतेनं काढता येत नाहीत तोपर्यंत त्याचा सराव करायचा आहे. अभ्यास 22. स्वाद, श्वान, स्वेद, स्वामी, स्वामिनी, श्वशुर, नश्वर, नजर, भजन, भोजन, वजन, खजिना, जुजबी, रजनी, जाजम, चीज, चीजा, वीज, विजा, फौज, फौजा, काबीज, कब्जा, बीज, लाज, इलाज, ऐवज, रिवाज, समज, राजा, मजा, स्वयंपाक, स्वयंज्ञानी,
स्वयंबोध, स्वयंभू, मामाचा, मामाची, मामाचे, मामाच्या, मुलाचा, मुलाची, मुलाचे, मुलाच्या, दासीचा, दासीची, दासीचे, दासीच्या, मेजाचा, मेजाची, मेजाचे, मेजाच्या, मासिकाचा, मासिकाची, मासिकाचे, मासिकाच्या, नानाचाच, नानाचीच, नानाचेच, नानाच्याच, घराचाच, घराचीच, घराचेच, घराच्याच, झाडाचाच, झाडाचीच, झाडाचेच, झाडाच्याच, तिचाच, तिचीच, तिचेच, तिच्याच, जनतेचाच, जनतेचीच, जनतेचेच, जनतेच्याच. अभ्यास 23. स्वर, स्वैर, स्वार्थ, स्वर्ग, स्वारी, श्वास, श्वेत, स्वाक्षरी, स्वरूप, स्वैरिणी, ताज, ताजा, माज, माजी, गज, गाजी, बाज, बाजा, आत्मज, आत्मजा, इतराजी, विजार, तेजाब, गजरा, ताजीम, माजला, नजराना, विरजन, गहजब, रोजनिशी, मजबूती, स्वयंपाकी, स्वयंसिद्ध, स्वयंसेवक, स्वयंस्फूर्ती, लीलाच्या, मानाचा, बाज, बाजेचा, गज, गजाची, रस, रसाचा, वाजवा, मामाचाच, कचेरीचाच, पिशवीचा. आता पुढील शब्दचिन्ह हे वारंवार त्यांचा सराव करून चांगल्या रीतीने पाठ करायचे. स्वायत्त, स्वातंत्र्य, स्वतः स्वतंत्र, संस्था, माझा, माझी, माझे, माझ्या, आमचा, आमची, आमचे, आमच्या, द्वारा, द्वारे, राष्ट्रीय, रीतीने, रुपया, रुपये, अराष्ट्रीय, कारण, साधारण, सुधारणा, कोण, कोणी, कठीण, एकूण, वर्ष, वर्षी, विषय, विषयी, विनंती,
विशेष अथवा. तर पुढील अभ्यास 24चा कमीत कमी 5 वेळा ऐकून त्याच्या संकेत रेखांचा सराव करायचा आहे. अभ्यास 24. अनेक तपानंतर आपण स्वतंत्र झालो, पण स्वातंत्र्याचे महत्त्व आपणास समजले नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या जोपासनेबाबत आपण सर्व काहीसे गाफील राहिलो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. परिच्छेद. ही आमची संस्था आहे आणि अशा रीतीने या वर्षी या संस्थेद्वारे जे राष्ट्रीय काम झाले ते साधारण नाही. ते कठीण असे काम आहे. मी स्वतः या संस्थेच्या कामाचे महत्त्व जाणतो. संस्थेच्या खाती हजारो रुपये जमा आहेत, कारण अनेक लोक तिचे सभासद आहेत. याविषयी शंका नाही. पण या संस्थेच्या कामाचे महत्त्व कोण जाणतो? अभ्यास 25. पूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो, पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत. स्वातंत्र्यापूर्वी आमच्या संस्थेचे खूप हाल होते, परंतु आता ते नाहीत. हे विशेष आहे. मी स्वतः संस्थेचे काम बघतो. साहजिकच ही माझी संस्था आहे असे मी मानतो. आमची ही संस्था एक स्वतंत्र संस्था आहे. ती पुढे आली पाहिजे. आमच्या संस्थेचे लोक स्वार्थी नाहीत. या संस्थेचे स्वरूप कसे आहे? ही एक कष्टाळू लोकांची संस्था आहे. विश्वनाथ स्वामी आमचे माजी सभासद आहेत. आमच्या संस्थेद्वारे जे काही काम या वर्षी झाले आहे किंवा पुढच्या वर्षी
होईल ते साधारण राष्ट्रीय स्वरूपाचे होईल याविषयी कोणी शंका बाळगू नये अशी माझी विनंती आहे. हे काम कठीण आहे, पण आम्ही ते करू, कारण हे आमचे महत्त्वाचे काम आहे.